एक 7 लिटर खाली नव्हती दादा. तुम्ही माहिती बघून बोला ना. माझ्या डोळ्यासमोर या पत्रावर बसला होता बघा. ते पत्र वाळून गेलं तरी बैल समोर चालू 1,20,000ची जोडी आणली. जवळपास काल रात्रीपासून आणि आज सकाळी पहाटेपासून मुसळधार पाऊस आला. पारोळा तालुका असेल, एरंडोल तालुका असेल, या भागात खूप मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी ही रात्रीतून झालेली आहे. आणि अनपेक्षितपणे देवगाव असेल, तामासवाडी असेल, मुंदाने असेल, उंदीरखेडा असेल, या गावांमध्ये 1-2 तासामध्ये शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. घरांची पडझड झालेली आहे. पूल वगैरे वाहून गेलेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील नुकसान झालेलं आहे. शेतीचं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु आदरणीय कलेक्टर महोदय असतील, घुगे साहेब, ते देखील रात्रीपासून आणि सकाळपासून फील्डवर कार्यरत आहेत. सकाळपासून त्यांचा माझा संपर्क हा होतोय आणि मतदारसंघात जिथे जिथे काही अडचण असेल तिथे तिथे आम्ही प्रशासनाशी बोलून आणि व्यक्तिगत मी प्रत्येक गावाच्या नागरिकांशी संपर्क साधून त्याच्यातून मार्ग आपल्याला कसा काढता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. सर्व नागरिकांनी देखील आपल्याला सहकार्य हे ते करतायत. परंतु मी एवढंच सांगेल की या संकटावर मात करण्यासाठी शासन हे नेहमी शेतकऱ्यांसोबत आणि नागरिकांसोबत आहे. शासन स्तरावर जी काही लवकरात लवकर मदत करता येईल ती देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आताच मी कलेक्टर महोदयांशी बोललो की पशुधनाच्या बाबतीत आपले GR थोडेसे काहीतरी क्लिष्ट आहेत, तर त्याच्यात देखील आपल्याला थोडीशी शिथिलता आणावी लागेल. आणि पशुधनाचं जे नुकसान माझ्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याला आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल याबाबत देखील शासन स्तरावर पाठपुरावा हे माझ्यातर्फे मी नक्कीच करेल. आणि येत्या आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीचं पूर्ण एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या नुकसानीचा पंचनामा हा पूर्ण करून देण्याचं मी सगळ्यांशी चर्चा करून जवळपास आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि तो लवकरात लवकर पंचनामा पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळेल याबाबत आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. शेकडो हेक्टर जमीन जी इकडची पाण्यामध्ये अक्षरशः खरडून गेली, पिकं वाहून गेलेली आहे. त्याच्या मदती संदर्भातलं काय आपलं नियोजन? तर मदतीचे हे निकष हे वेगवेगळे आहेत. काही काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली असते तर त्याचे निकष वेगळे आहेत. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं असतं त्याचे निकष वेगळे आहेत. सहसा करून आता मी प्रशासनाशी चर्चा करून याचे जे पंचनामे आहेत हे सरसकट स्वरूपाचे व्हावेत अशी मागणी मी शासनाकडे करेल. आणि आदरणीय कलेक्टर महोदयांकडे देखील मी ती मागणी करेल की याचं नुकसान झालं नाही, त्याचं झालं नाही. नुकसान तर सगळ्यांचंच झालंय. पाऊस सगळ्याच ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यामुळे सरसकट पंचनाम्यांची मागणी ही प्रशासनाकडे मी देखील करणार.